या मंदिरात मोठमोठ्या नेत्यांची उठबस करणे, या सगळ्यांमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा हात आहे तो नामकर्ण आवारेचा आहे. पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते. मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? या तीर्थक्षेत्राला क वर्गाचा दर्जा 2018 मध्ये मिळाला. या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी कोण कोण लोक होते? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज सकाळी सुषमा अंधारे ताईंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि याच्यामध्ये अशोक खरात नावाच्या या भोंदूबाबाचं सगळं कांड हे इथल्या प्रस्थापित असलेल्या मोठ्या मोठ्या नेत्यांमुळे कसं काय आरामात चालू होतं हे त्यांनी पुराव्यानिशी सांगितलं. कशा अनेक लोकांच्या, आज सत्तेत असलेल्या लोकांच्या, चाकणकरांशी संबंधित असलेल्या लोकांच्या खरात याच्यासोबतच्या कशा कंपन्या आहेत हे सगळं आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगणार आहे. खरातवर कसं एका माणसाने पुस्तक लिहिलं आणि काल्पनिक कहाण्या रंगवून सांगितलं की याच्याकडे खूप चमत्कारी शक्ती आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी समजून बघूया. तर हा जो खरात आहे ना, खरात हा वाढला कसा? तर खरात वाढण्यामागे दोन लोक सगळ्यात महत्त्वाची आहे असं सुषमा अंधारे यांच्या प्रेस कॉन्फरन्सवरून कळत होतं. सगळ्यात पहिलं म्हणजे आवारे नावाचा एक गृहस्थ आहे. ह्या नामकर्ण आवारे असं त्याचं नाव आहे आणि हे त्याचं पुस्तक आहे. ह्या माणसाने हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये आसामी म्हणजे स्वतःबद्दल तर लिहिलंच, पण ह्या अशोक खरात माणसाबद्दल 20-25 पानं भरून लिहिली. मग त्याच्यामध्ये तो कसा त्याच्या याला गुण कसा येतो, मग एका बाईचं कसं भलं झालं, मग एका विधवेचा कसा गुण आला, विधवेला कसा गुण आला, याच्या अत्यंत अशा सुरस कथा कहाण्या त्याने लिहिल्या त्याच्यामध्ये. आता कहाण्या लिहायला काही जात नाही. समजा मी एखाद्याला सांगितलं की बाबा हे घे 25,000 रुपये आणि तू कहाणी लिही की बा मुक्ता कशी एकदमच चमत्कारी शक्ती असलेली व्यक्ती आहे आणि तिने असं मंत्र मारून दिलेल्या पाण्याला कसा गुण येतो वगैरे वगैरे, असं जर मी कोणाला सांगितलं तर कोणी पण लिहून दिलं हो. 5-25 रुपयासाठी 500 रुपयासाठी कोणी लिहून देईल? आज देशाची अवस्था पण ती झालेली आहे. तर अशा प्रकारे यांनी कहाण्या लिहिल्या, ती पुस्तकं वितरित केली. ती पुस्तकं लोकांना ते वाचून लोकांना असं वाटलं बापरे एवढा चमत्कारी बाबा आहे, चला चला आपण जाऊया. त्याच्याकडे लोक जायला लागले. हा आवारे नावाचा मनुष्य हा सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेचा एक सदस्य होता आणि त्याच्याकडे जेव्हा वेगवेगळे उद्योजक जायचे, जवळपास 400 उद्योग या सहकारी संस्थेशी संबंधित होते आणि हे लोक समजा त्यांना काही प्रॉब्लेम आला तर हा आवारे काय म्हणायचा, तुम्ही खरात साहेबांना भेटून बघा, कॅप्टन यांना भेटून बघा, खूप त्यांच्या ह्याला गुण येतो, ते त्यांना पत्रिका दाखवून बघा, त्यांना हात दाखवून बघा, असं सांगायचा. आता 4-5 लोकांना सांगितलं आणि ज्यांच्याकडे समजा पैसे असतील तर त्यांना काय वाटतं की ठीक आहे चला बघूया, काय हरकत काय आहे म्हणजे जाऊन यायला. आणि असं करत लोकांना तिकडे नेत गेला. लोक तिकडे जायला लागले, पूजा वगैरे घातली, थोडीशी शांत बसलं, डोळे बंद केले आणि कुठल्याही याचं नामस्मरण, आरती किंवा कुठलंही गाणं म्हटलं तर आपल्या मनाला बरं वाटत असतं. तसं अनेकांना बरं वाटलेलं असणार आहे. पण हा आवारे, आता हे जे काय आहे हे रॅकेट आहे, हा कोणीतरी नेऊन देणार आहे, म्हणजे दलाल, ज्याला म्हणूया दलाल्या नावाची गोष्ट. आणि समजा एखादा मोठा मासा सापडला तर त्याला कमिशन जात असणार आहे. ह्या आवारेनी हा बाबा कॅप्टन कसा भयंकर जादू करतो आणि किती चांगलं त्याचं सगळं प्रस्थ आहे, लोक त्याला किती मान देतात, याच्यासाठी वेगवेगळे यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर, ट्रॅव्हल ब्लॉगर असतात की नाही, की इथे असं मंदिर आहे, तिथे तुम्ही जरूर दर्शन करा, तिथे तसं मंदिर आहे, हे आजकाल खूप झालेले आहेत. तर तसं त्यांना पण हायर केलं. 2-2 हजारासाठी कोणी पण व्हिडिओ बनवतं, तिकडे जाऊन चला. आणि त्या बऱ्याच इन्फ्लुएन्सरनी हे हेमाडपंथी मंदिर आहे, त्या शिवनेकी संस्थेमधलं ते जे महादेवाचं मंदिर बांधलं त्यांनी, हे असं मंदिर आहे, असं करत पसरवलं. खरं तर एखादं मंदिर हेमाडपंथी आहे की नाही आर्किओलॉजीकडून त्याचं हे करावं लागतं. तसं काही नाही आहे, हेमाडपंथी नाही आहे ते मंदिर. पण लोकांना असं काही सांगितलं की भारी वाटतं, लोक जायला लागले, रांगा लागल्या, तिथे हे ठेवलेलं असतं दानपेटी, 5-5, 10-10 रुपये लोक काय ना काय टाकतातच. असं करत, आणि मंदिर म्हणल्यावर आपला समाजही देवभोळा आहे, साधेभोळे लोक आहेत, बिचारे जातात. तर ह्या माणसाने हे सगळं केलं. सुषमा अंधारे त्यांनी हे सगळं सांगितलं. बरं, आता हे जे तीर्थक्षेत्र आहे
ह्या तीर्थक्षेत्राला ते जे मागे सांगत होते ना, पाणी दिलं, उद्धव ठाकरेंनी पाणी दिलं, ते का दिलं हे पण सांगितलं आज त्यांनी. त्या म्हणतात की 2018ला, म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री कोण होते, फडणवीस साहेब, 2018ला ह्या खरातच्या या मंदिराला क दर्जाचा दर्जा दिला पर्यटन मंत्रालयाकडून. ठीक आहे, क वर्गाचा दर्जा, क वर्गाचं तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा दिला. म्हणजे सरकारने पहिले दर्जा दिला. कोण होतं मुख्यमंत्री हो, आत्ताच सांगितलं तुम्हाला. म्हणजे त्यांनी तीर्थक्षेत्र आहे असा दर्जा दिल्याच्या नंतर मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे. आता जर काय एखाद्या तीर्थक्षेत्र आहे, अनेक तीर्थक्षेत्रांना पाणी देण्याचं काम मंजूर करावं लागतं आणि अनेक तीर्थक्षेत्रांना आताही वेगवेगळ्या गोष्टी सरकारकडून जात असतात. तर तसं ऑलरेडी ज्याला क दर्जाचं तीर्थक्षेत्र दिलेलं आहे त्याच्यासोबत अजून लिस्टमध्ये असतील बरेच, त्याला या सरकारने असं पाईपलाईन मंजूर केली, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. बरं, तेवढंच नाही, पुढे फडणवीसांच्या काळामध्ये ह्या मंदिराला सरकारी तिजोरीमधून करोडो रुपये गेलेले आहेत. याचा सुद्धा दस्तावेज परवाच्या दिवशीच मीडियामध्ये फिरत होता. तर तेव्हा पर्यटन मंत्री होते 2018ला, जेव्हा कवर जगाचा दर्जा दिला, जयकुमार रावल. सुषमा अंधारे ताई म्हणतात या जयकुमार रावल यांची चौकशी केली पाहिजे की तुम्ही कसं काय ह्या मंदिराला, या भोंदूबाबाच्या मंदिराला तुम्ही पर्यटनाचा दर्जा देता, तीर्थक्षेत्राचा दर्जा देता. म्हणजे या बाबाचं काय झालं, याचं फिक्स झालं नाही, इन्कम फिक्स झाला त्याला. सरकारकडून सगळी सोयीसुविधा मिळणार, लोक येणार, भक्त, त्यांना पण थोडंफार लुटता येतच आणि त्याच्यामध्ये पैसे टाकतात. मोठे मोठे मंत्री संत्री आले की लाखो रुपये टाकतात आणि त्यांच्यासाठी एखादी पूजा घेतली की झालं. आता हे सगळं जे काही आहे हे त्यांनी आज सांगितलं. त्याच्यानंतर त्या म्हणतात चाकणकर सगळ्यात महत्त्वाची कडी याच्यामध्ये आहे. काल तुम्ही पाहिलं असेल SITच्या चौकशीला चाकणकर गेल्या नाही. त्यांचं म्हणणं होतं मी महिला असल्यामुळे मला जायला उशीर लागतो. मग अंधारे मॅडम म्हणतात मग आधी पण महिलाच होत्या की नाही, तुम्ही नाशिकला तर कायम जात होत्या की, तिथं तुमचे फोटो आहेत, मग तेव्हा नाही का तुम्हाला महिला असल्यामुळे प्रवासाला वेळ होतो असं वाटत. हे जे कारण दिलेलं आहे ना, हे कारण का दिलं चाकणकरांनी शोधलं पाहिजे. कारण त्या गेल्या आणि चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये एकतर माहिती आहे का खूप गोष्टी लपवता नाही आहेत. 10 गोष्टी लपवतो म्हणलं तर 3 गोष्टी तर त्या सांगतील आणि 3 गोष्टीवरून अजून त्या 10 गोष्टीचा छडा लावता येतेच. तर काही ना काही असं निघू शकतं, त्याच्यामुळे त्या गेलेल्या नाही आहे. तर काय निघू शकतं, एक तर हे एवढे मोठे मंत्री संत्री जे दिसत आहेत, ज्यांचे फोटो दिसत आहेत याच्यासोबत, कोणी नेलं असणार आहे त्यांना, ज्यांचा सगळ्यात जास्त फोटो आहे चाकणकर मॅडमचा. अंधारे मॅडम म्हणतात की या चाकणकर मॅडमनी या सगळ्या राजकीय लोकांना थोडंफार सांगितलं असेल. चाकणकर किंवा त्यांच्यासोबतचे असतात, भेटून बघा, जाऊन बघा. आता अजितदादाने सांगितलं असेल, पण ते अजितदादा काय असल्या फालतू गोष्टीला मानत होते, त्याच्यामुळे ते गेले नाही. तर परत हे म्हणतायत की म्हणजे सुषमा अंधारे त्यांनी सांगितलं की हे चाकणकरांचे जे यजमान आहेत, म्हणजे त्यांचे हजबंड, ह्यांचं या खरात प्रकरणासोबत काहीतरी नेक्सस आहे. शिवाय त्यांनी तटकरेंचं सांगितलं. तटकरेंच्या तर बाबा कंपन्यांची लिस्टच सांगितलेली. सुनील तटकरे आणि त्यांची जी 2 मुलं आहेत, आदिती तटकरे मॅडम, त्यांच्या नावाने गीतामृत ॲग्रो, गीता ॲग्रो, मल्टी, हे गीतामृत वगैरे, स्वर्गामृत, मल्टी, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. ह्या 8-10 कंपन्या आहेत ह्या तटकरे फॅमिलीच्या, ज्याच्यामध्ये तटकरे आणि सोबत पार्टनर आहे तो म्हणजे आकाश चौधरी. हा आकाश चौधरी तटकरेंचा राईट हँड लेफ्ट हँड जो काय आहे ते सगळं काय तोच आहे असं म्हणतात. आणि ह्या आकाश चौधरी म्हणजे जो तटकरेंचा हे आहे त्याचं आणि चाकणकरांचे मिस्टर यांच्यासोबत पण एक कंपनी आहे असं अंधारे मॅडमनी आज सांगितलं. आणि त्या म्हणतायत की तटकरे का वाचवताना दिसतात चाकणकरांना. चाकणकरांवर जेव्हा बोललं जात होतं पहिल्या 2 दिवसात, तर त्यांच्या बचावात्मक कोण बोलत होते, तटकरी बोलत होते. महिला आहे, टार्गेट नका करू, असं नका करू, तसं नका. म्हणजे एखादी चूक होते तेव्हा महिला आहे का म्हणायचं. त्या पॉवरफुल महिला म्हणजे काय कमी असतात का. महिला गावच्या अध्यक्ष होत्या आणि त्या. तर कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून आहे ती आकाश चौधरी हे तटकरेंचे जे व्यक्ती आहेत ते आणि निलेश चाकणकर यांचं आहे. आणि हे असं इतकं भयंकर. त्याच्यानंतर ह्या खरातच्या मुलीला एक फ्लॅट 30 ते 32 लाखाचा काहीतरी फ्लॅट गिफ्ट केलेला आहे कोणीतरी. आणि ते जर शोधलं कोणी गिफ्ट केला काय, तर खूप भयंकर मोठं रॅकेट.
की हा माणूस कसा काय मोठा झाला हे कळू शकतं. आता देवेंद्र फडणवीसांचे फोटो दिसले 2-3, ठीक आहे. वेगवेगळे लोक आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहे. आता फडणवीसांचं फॉर एक्झाम्पल फोटो आहे, तो असा फोटो एखाद्या कार्यक्रमामध्ये, रॅलीमध्ये, प्रचारामध्ये आहे नाही. निवांत बसलेला फोटो आहे, खुर्चीवर बसलेला आहे. याचा अर्थ भेटण्याची वेळ दिलेली होती, याचा अर्थ भेटलेले होते. म्हणजे तो भेटायला त्यांना काय, तो काय एवढा संशोधक होता का, लागून गेला होता का, तो कोणता समाजसेवक होता का, एखादा काहीतरी खूप मोठं बाबा सोशल सर्व्हिस आहे त्याची आणि काहीतरी समाजासाठी काम करतोय म्हणून. तो एक बंधू बाबा होता, गंडे दोरे अंगठ्या बिंगठ्या द्यायचा लोकांना, हे त्यांना माहिती होतं. तरी फडणवीस यांना परवाच्या दिवशी सुप्रिया सुळे म्हणतात की ते दाभोळकरांसारखं काम करतात. मग फडणवीसांनी जेव्हा वेळ दिली याचा अर्थ काय आहे? काय करून घ्यायचं होतं, कुठल्या पूजा अर्चा करून घ्यायच्या होत्या? मुख्यमंत्री असताना जेव्हा एकनाथ शिंदे त्यांनी आपल्या सापत्निक पूजा केलेली दिसते या ठिकाणी, नेमकं काय हेतू होते त्यांचे, काय मागणी होती त्यांची? कारण तुम्ही बघितलं असेल एवढ्या मोठ्या मोठ्या पूजा घालतात, ते गिव्ह अँड टेक आहे. देवा मी तुझी हे पूजा घालतो, तू मला हे दे, नाही का? ते बिचारे नास्तिक लोक तरी बरे असतात, ते काही मागत नाही, ते लोकांना मदत करतात. तेव्हा त्यांना काही हे नसतं की बाबा मी लोकांना मदत केली तर मला पुण्य मिळेल, पुढच्या जन्मात चांगलं हे मिळेल. नाही नाही, ते फक्त करतात, त्यांना बरं वाटतं. पण बाकीचे लोक असतात ते काहीतरी मिळेल म्हणून करतात. मग आता काय मिळवायचं होतं यांना एवढं सगळं मिळूनसुद्धा? इथे जनता बेहाल आहे आणि तरी हे सगळं चाललेलं होतं. आज सुषमा अंधारे यांनी जे खुलासे केले, नक्की तुम्ही जाऊन जमलं तर ती प्रेस कॉन्फरन्स बघा. पण ह्या अशा प्रकारे SITची चौकशी कुठल्या दिशेने जायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातली जनता म्हणून आपल्याला कळल्या पाहिजे. कारण हा खरात याने लाखो लोकांना गंडवलेला आहे आणि आपल्या सरकारमध्ये जे आपल्या पैशावर पगार घेतात, जे जनतेचे सेवक आहेत, ते काय काय प्रकार तिकडे जाऊन करत होते हे पण आपल्याला कळलं पाहिजे. तो आपला हक्क आहे, अधिकार आहे. याची मागणी आपण करूया. आज इथेच थांबते. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.